गाईस याच प्रकारे मी ऋषी गुंजाळचा ब्लॉग कंटिन्यू करत आहे आणि ऋषी थोडासा बिझी आहे. अरे काय बाबा यार, तू तुझा ब्लॉग शूट कर ना यार. मी माझा ब्लॉग पण शूट करत आहे. कुठे आहे तुझा पण माझा कुठे सेटअप मी आता जरा आणला नाही. अरे विसरलो. आम्ही असंच नदीत जरा फिरायला आलोय आणि ऋषी मला जोर जोरात बोलतोय की जरा नीट बनव करून ब्लॉग. खूप चांगला बनवतो. काय बोलतोस बाबा. ऋषीला गाईस लाईक सबस्क्राईब करा. आपला मित्र आहे. तर गुड आफ्टरनून गाईस. आता वाजलेत 1:30 आणि आम्ही आता सकाळीच लवकर उठलो होतो. 10 वाजता उठून आम्ही नाश्ता करायला गेलो. काल जिथे आम्ही संध्याकाळी नाश्ता केला तिथेच नाश्ता केला. नाश्ता वगैरे करून आलो. त्याच्यानंतर आम्ही थोडा क्रिकेट खेळलो. त्याचा टाईमलॅप्स आता तुम्हाला मी ह्याच्या आधी तुम्ही बघितला असेल टाईमलॅप्स आता जे आम्ही क्रिकेट खेळतो त्याचा. आणि लंच तर आम्ही आज जिथे आम्ही स्टे करतो त्या प्रॉपर्टीमध्येच करणार आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही बाईक वगैरे वॉश केलं मस्त, कारण की आज रात्री आपल्याला निघायचं आहे. अपडेट रात्री 12 किंवा 1 वाजता आपण निघायचं ठरवलं आहे. आणि जसं आपण मुंबईवरून इकडे येताना 1 वाजता निघून संध्याकाळी 7 वाजता पोहोचलं, तेच सेम टार्गेट करायचं की रात्री 1 वाजता निघून किंवा 12 वाजता निघून, पण ह्यावेळी 3-4 वाजेपर्यंत पोहोचायचं टार्गेट करायचं ठरवलं. बघूया आता. आणि बाईक आता आपली ऑलमोस्ट हाफ वॉश झाली आणि मी दाखवतो बाकीचे लोक पण बाईक वॉश करतात. इकडे आम्हा आहे, धीरज वगैरे. तर धीरजने आता जस्ट स्टार्ट केलं आहे वॉशिंगसाठी आणि धीरजने स्वतःसाठी पूर्ण पाईपच घेऊन आला आहे. जे आम्ही कपड्याने मेहनत केली, धीरजने थोडंसं डोकं लावून बाईक वॉश करतो स्वतःची. आणि इकडे थोडंसं फन पार्ट, अमायची पण RC वॉश करत असताना त्याच्यासोबत प्री होळी सीन्स झालेत. प्री होळी सीन्स. आणि इथे आपली बाईक मी थोडीशी वॉश केली आहे आणि सीट वगैरे ओपन करून ठेवले, कारण की थोडंसं लाईट्स ॲडजस्ट करायचे. काल 1 तास फिरलो, पूर्ण 1 तास संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये. आणि पूर्ण 1 तासामध्ये मला फक्त 2 नटबोल्ट हवे होते जे नकल गार्डला फिट होतात ते, पण ते 2 नटबोल्ट भेटलेच नाही आहेत. एक बरोबर भेटला आहे आणि एक चुकीच्या साईजचा भेटला आहे. त्यामुळे नकल गार्ड आता एक राईटवाला आपल्या गाडीला इन्स्टॉल नाही आहे आणि विदाऊट नकल गार्डच मी ट्रॅव्हल करायचं ठरवलं आहे, कारण की इकडे नकल गार्डचा जो नट आहे जो त्याला टाईट करेल तो भेटतच नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे. पण त्याचा काही इश्यू नाही आता, कारण की विदाऊट नकल गाडी येताना पण मी थोडं चालवलं तर मला काही इश्यू असं वाटलं नाही. विदाऊट नकल गाडी ड्राईव्ह करत थोडंसं वॉबल होतं हाय स्पीडला, पण एवढं काही इश्यू नाही आहे. आणि आता बाईक वगैरे वॉशिंग चालू आहे. ह्याच्यानंतर लंच करणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्ही आता टाईमलॅप्स बघा बाईक वॉशिंगचा. आणि आज तर असं काही करणार नाही, आज फक्त रेस्ट डे. त्यामुळे हा ब्लॉग किती मोठा असेल माहिती नाही, किंवा हा पूर्ण एकच एपिसोड असेल जो लास्ट आता रिटर्न जर्नीचा असेल त्याच्यामध्ये कनेक्टेड असेल, ते बघूया. बाईक्स वॉशिंग इज गोइंग ऑन. हॅलो गाईज. तर आता वाजलेत 5 आणि आम्ही चाललो आहे आता तुंगभद्रा रिव्हरवरती. ॲक्च्युली तिथे घाट आहेत छोटे छोटे. तर आम्ही 2-3 दिवस इथे आहे. जाताना येताना बघितलं की तिथे लोक मस्त आंघोळ वगैरे करतात. खूप पीसफुल प्लेस आहे ती पण. तर मग विचार करतो आता तिथे जाऊया, तिथे थोडा वेळ बसूया, रिलॅक्स करूया. सनसेट आहे तर रिव्हर साईडला सनसेटवरती थोडंसं चिल करूया. बघूया आता. बाकीचे सगळे लोक येतात. अनुज निघून गेला आहे बायकाने, त्याची 6 वाजताची बस होती त्यामुळे त्याला ऑटो बुक केली आणि तो निघून गेला इकडनं. 5 वाजता जवळजवळ तो निघून गेला. आता जवळजवळ वाजले असतील 5:30 पावणे 6 झाले असतील आता. आणि सायराम पण आता रूमवरती जातो, येत नाही, तो थकला आहे, झोप येते त्याला. आणि आजचा दिवस रेस्ट करायचा त्यामुळे ज्याला आराम करायचा त्याला आराम कंपल्सरी आहे. तर आता आपण पोचलो आहे
तुंगभद्रा नदीजवळ. हार्डली 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे फक्त जिथे आम्ही स्टे करतो तिथून. आणि बघा इथे आम्ही आता जाणार आहोत. ते खाली तुम्ही बघणार तर इथे छोटंसं रुईन्स आहे, तर तिथे जाणार. आणि समोर तरी नदी आहे पूर्ण. तर आता आम्ही चाललो आहे रिव्हर साईडला जिथे घाट टाईप बनवला आहे. आणि सगळेजण आम्ही आलो आहोत. हे बघा ॲडजस्ट करून बघ एकदा कसा चांगला वाटतो. पाणी एकदम मस्त आहे, थंड. फिलिंग आहे समोर यार. आणि हा आपल्यासोबत फक्त अमय आला आहे, ज्याला डेअर डेव्हिल मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की हा एकटाच डेअर डेव्हिल आहे, बाकी कोण नाही येत आहे. धीरजने स्टार्ट केलं आहे. धीरज हळूहळू ये, हळूहळू ये, बॅलन्स करत, नॉट टू डिफिकल्ट. आणि अमन आणि सायनाथ त्यांनी ठरवलं आहे फक्त इथून लांबून बघायचं. त्यांनी हा टास्क घ्यायची जबाबदारी त्यांच्यामध्ये नाही आहे. आणि अनुप इज ट्राईंग थिंकिंग. अनुपने शेवटी डिसाईड केलेलं आहे की तो येणार आहे. Come true. अँड द अमेझिंग एलिफंट बाथ इज डन गाईज. हीच गोष्ट फक्त बघायची राहिली होती आणि एकदम मनातून वाटत होतं की एकदा तरी बघायला मिळावं, पण याचा टायमिंग माहिती नव्हता. पण फायनली आपल्याला ते आज बघायला मिळालं. तर गाईज आता आम्ही निघालो रिटर्न.
मस्त जाऊन एका स्टोनवरती बसलो होतो. तिथे जाऊन टाईम लॅप्स लावला तर तुम्ही आता बघितला थोड्या वेळा आधी. आता आम्ही इथून जाऊ रूमवरती, थोडं रिलॅक्स करू, त्याच्यानंतर डिनरला जाणार, झोपायचं आहे कारण की रात्री 12-1 वाजता आम्हाला निघायचं. मॅक्सिमम डेडलाईन निघायची आम्ही 1 वाजताची ठेवली, सो दॅट खूप चांगला रस्ता आहे हायवे. वन्स वी रीच हॉस्पिटल तिकडनं राईड घेतल्यावरती खूप चांगला हायवे आहे, ऑलमोस्ट 150-175 किलोमीटर्स. तर हा विचार करतो आहे की ॲटलिस्ट जे रस्ते चांगले आहेत ते खूप लवकर कवर करूया, कारण की येताना जो स्टार्टिंगच्या डिस्टन्समध्ये जो मोठा ब्रेक झाला होता त्यामुळे थोडीशी राईड जास्त हेक्टिक झाली होती. पण ते जर आम्ही ब्रेक्स अवॉइड केले तर राईड आम्ही खूप लवकर करू आणि एक्झॉस्ट पण जास्त होणार नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं. तर आता आपण निघण्यासाठी तयार झालो आहे आणि आता 12 वाजलेत बरोबर रात्रीचे. 11:54-58 झालेत आणि बाईक्स आपण पूर्ण लोड केलेल्या आहेत. तर अशी दिसते आपली बाईक पूर्ण लोड झाल्यावरती. ही टेल बॅग आहे, टँक बॅग, ते मध्ये जागा बसण्यासाठी एक गुड इनफ स्पेस आहे, कारण की ह्याने थोडा बॅकला मला सपोर्ट भेटेल म्हणून थोडंसं मी पुढे ठेवलं आहे. आणि अशी दिसते बाईक पूर्ण. आजच आपण वॉश पण केले का दुपारी बाईकला.